एकच वार प्रहार, एकच वार प्रहार, एकच वार प्रहार. पराजय शक्ती पक्षाचा पंचवाद मागे वळा. पराजय शक्ती पक्षाचा सर्वांना माहीत आहे की गेल्या 2 वर्षाआधी अमरावती महानगरपालिकेने अमरावती शहरातील 5 मुख्य ठिकाणी आकांक्षी शौचालय सुरू केले होती, परंतु गेल्या 2-3 वर्षापासून ती सर्व शौचालय धूळखात पडलेली होती आणि महानगरपालिकेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा झालेला होता. प्रहार जनशक्ती पक्ष अमरावती महानगरच्या वतीने या संदर्भात आम्ही आवाज उचलला. आपण सर्व प्रसारमाध्यमांनी त्याला योग्य ती प्रसिद्धी दिली आणि झोपलेल्या मनपा प्रशासनाला जाग आली आणि आज मनपा प्रशासनाने या संदर्भात निविदा जारी केलेली आहे, टेंडर जारी केलेले आहे. काही लोकांनी आम्हाला विचारलं की नुसतं टेंडर जारी झालं आहे म्हणजे याच्यात आनंद काय आहे. आम्ही म्हटलं किमान झोपलेलं प्रशासन जागं झालं आणि त्यांनी प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे आणि आता महिलांची कुचंबना होणार नाही, महिलांची गैरसोय होणार नाही. ज्या काही नैसर्गिक विधी असतात त्या करण्यासाठी महिलांना आवश्यक त्या सुविधा या ठिकाणी मिळणार आहेत आणि प्रहारच्या आंदोलनाला यश आल्यामुळे आम्ही या ठिकाणी महिलांनी हा जल्लोष साजरा केला आहे आणि महिलांनी माननीय बच्चूभाऊ कडू, प्रहार अमरावती महानगरपालिकेच्या, अमरावती महानगर पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी पेढे वाटून अभिनंदन केलेले आहे आणि मी पुनश्च सर्व प्रसारमाध्यमांचा आभार मानतो की त्यांनी या गंभीर विषयाची दखल घेऊन वेळोवेळी याला प्रसिद्धी दिलेली आहे. कुंभकर्णी झोपेत झोपलेला मनपा राक्षस या प्रहारच्या दणक्याने प्रहारच्या मागच्या महिन्यात जे आकांक्षी शौचालय योजनेचं जे आंदोलन केलं, 3 वर्षात जे धूळ खात होते 5 शौचालय, त्यासाठी प्रहारनं दणक्यात महिलांसाठी सुरू केलं, तोडलं, कुलूप तोडले आणि याचं उद्घाटन केलं. याची जाग या मनपा राक्षसी कुंभकर्णी झोपेतून उठली आणि याची निविदा काढली. आता याची साफसफाई स्वच्छता नियमित होण्याकरता टेंडर काढलं आणि ते अमरावती जिल्ह्याच्या सेवेसाठी ते पुनश्च सुरू होईल. याकरता प्रहारचा दणका झोपलेलं प्रशासन मनपाच्या आक्रमक आंदोलनानेच चालू करून दाखवलं. ही प्रहारची खरी ताकद आहे अमरावती शहरामधली.